सर्वांना सलाम. सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण विजय संगीत गीत नंबर 87 आणि उपासना संगीत गीत क्रमांक 150 गाणार आहोत. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. ख्रिस्ता करिता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितुल्य रसना झरी अग्नितुल्य रसना झरी पूरता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्यास भरुनी आमनी त्यास भरुनी आमनी जगनी देहि सौम्यता देवा देहि सौख्यता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. ख्रिस्त सत्य जाणावया ख्रिस्त सत्य जाणावया देवी तुझी प्रीती दया वचना तुझ्या समजावया आत्मा देयता देवा आत्मा देयता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्याच्या सहवासे अति त्याच्या सहवासे अति आशा करी मना प्रति दुःखातही आधारती तैसी मरता देवा तैसी मरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. प्रियजन हो, या सुंदरशा दिवसाची सुरुवात आपण या सुमधुर गीताने केलेली असताना दिवसभरासाठी प्रभूचं सहाय्य आपण मागू. सोबतच आजच्या मननासाठी प्रभूची कृपा मागूया, कारण की आज देवाच्या पवित्र वचनातून मनन चिंतन देण्यासाठी सन्मान्य रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब वचनाच्या मनन चिंतनाची सेवा करणार आहेत. मननाच्या चिंतनापूर्वी सर्वप्रथम प्रार्थना आपण करू. आज आपल्यामध्ये
धुळे मंडळीचे सन्मान्य पाळकसाहेब उपस्थित आहेत. सागर कालू यांना मी विनंती करतो, कृपा करून तुम्ही पुढे या. येणाऱ्या मननासाठी आणि संपूर्ण दिवसभरासाठी आपण प्रभूची कृपा मागा. प्रार्थना करू आपण. हे जिवंत अतिसनदिस परमेश्वर पिते, आम्ही तुला धन्यवाद दे, तुझ्या जवळ येतो, कारण स्तुतीस पात्र असा परमेश्वर तू महान आहेस. एक नवीन सकाळ, नवीन दिवस तू आमच्या जीवनात देतो आणि प्रभू तुझ्या कृपेने देणे तू भरून काढतो, यासाठी की प्रभू तुझी आराधना आम्हाद्वारे व्हावी. परमेश्वर तू किती महान आहे प्रभू, याचा अनुभव प्रभू तू रोज तू आम्हाला होऊ देतोस, त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या आशीर्वादाबद्दल, तुझ्या संरक्षणाबद्दल आम्ही सदैव प्रभू तुला धन्यवाद देतो. परमेश्वर पिते, आजचा संपूर्ण दिवस तुझ्या हातामध्ये घे. या संपूर्ण दिवसाचा चालक आणि मालक तू हो, यासाठी की परमेश्वर जे वचन आता आम्ही ऐकू, जे वचनाचं आम्ही मननचिंतन करू, तुझ्या दासा करवी प्रभू ऐकणार आहोत, ते आमच्या ह्या दिवसासाठी प्रभू एक आशीर्वादाचं कारण तू ठरू दे. त्या वचनाचं प्रभू आम्ही मननचिंतन करावा, जेणेकरून प्रभू आमच्या जीवनाला एक उत्तम आकार प्राप्त व्हावा आणि या आकाराद्वारे प्रभू आम्ही तुझी आराधना करावी, जेणेकरून परमेश्वर पित्या आम्ही कसे असावे हे तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे सांगतो आणि पाचराला शोभेल त्याप्रमाणे चालण्यास तुझी कृपा द्या. तू आम्हा प्रत्येकांना पुरवून तुझे सन्मान्य दास प्रभू आज तुझ्या वचनातून मार्गदर्शन करतील. जे मूल्यवान वचन प्रभू आम्हाकडे घेऊन येतील, ते वचन प्रभू त्यांना सांगण्यास तुझी कृपा द्या. तू पुरव तुझ्या आत्म्याद्वारे तू बोल आणि आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या वचनाद्वारे समज देण्यास आणि प्रभू तुझ्या वचनाचं आत्मपरीक्षण करण्यास, तुझ्या वचनाद्वारे प्रभू आम्ही स्वतःला स्कॅन करण्यास तुझी कृपा द्या. तो पुरव आणि त्यांच्याद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाबरोबर तू बोल. धन्यवाद देतो की आजचा दिवस तू आमच्या जीवनात दिलेला ही प्रार्थना जगाचा महान उद्धार करता महान परमेश्वर ख्रिस्ताच्या गोड पूर्णात केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित वडील मंडळाच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय रेव्हरंड हेल्पी वळवी पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करेन की पुढे येऊन आपण मनन चिंतन द्या. आजच्या मननासाठी 2 शास्त्र भाग आहे, ते आपण वाचणार आहोत. पहिला आहे योहन 10 आणि 3. योहन कृष्ण वर्तमान अध्याय 10 आणि वचन 3. या प्रकारे परमेश्वराचं वचन आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. प्रेषितांचं कृत्य 9वा अध्याय आणि 11 पासून तर पुढील काही वचने वाचू. प्रेषितांचं कृत्य याचा 9वा अध्याय आणि 11 पासून पुढील काही वचने. प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूद्याच्या घरी तार्चस्कर शाऊल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हन्नेने नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवित आहे असे त्याने पाहिले. तेव्हा हन्नेने उत्तर दिले, प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळाकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे म्हणून मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. प्रार्थना करू आपण. स्वर्गीय प्रेमळ पित्या, तू आमचा प्रेमळ पिता आहे. तू आमच्यावर अतिशय प्रेम करतो प्रतिदिवशी. प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणापाशी येण्याचं आम्हाला तुझी कृपा आणि अधिकार मिळालेला आहे आणि त्या येशूच्या नावामध्ये आज प्रभू तुझ्या वचनाचं मनन चिंतन करण्यासाठी लागणारी कृपा आणि मार्गदर्शन मिळावं, सहाय्य मिळावं, सामर्थ्य मिळावं, यासाठी प्रभू तुझ्या चरणापाशी येत असताना ज्या वचनाची योग्य प्रभू तू आज आमच्या संगती बोलणार आहे ती वचने आशीर्वादित कर.
जे ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकत आहे अशा सर्व प्रियजनांना विशेष रीतीने प्रभू तू आशीर्वाद दे आजच्या वचनाच्या योगे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. परमेश्वर देव आमच्या संगती बोलतो. परमेश्वर देव मनुष्यासंगती बोलतो. उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत पवित्र शास्त्रामधून आम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटत आहे. आरंभी आम्ही पाहतो की आदाम यांच्या संगती परमेश्वर जेव्हा बोलायला येत असे, परंतु ज्या दिवशी परमेश्वराच्या वचनाविरुद्ध त्याने अपराध केला त्यावेळेस परमेश्वराची वाणी ऐकणे अगोदर तो लपला असं म्हटलेलं आहे. परमेश्वर आमच्या संगती बोलू इच्छितो आणि त्याचं बोलण्याचा उद्देश, त्याचं बोलण्याचं महत्त्व फार मोठं आहे. परमेश्वर मनुष्यासंगती वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. ते आमच्या आध्यात्मिक स्तरावर अवलंबून आहे. जसं आम्ही आमचं आध्यात्मिक स्तर प्रभू संगती स्थापित केलेलं आहे, विकसित केलेलं आहे आणि त्या आत्मिक स्तरानुसार परमेश्वराचं बोलणं आमच्या संगती प्रतिदिवशी होत राहतं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. देव आरंभापासून बोलत आहे, त्याची तळमळ आहे. माझ्या प्रतिरूपात निर्माण केलेल्या मानवाने माझी वाणी ऐकावी, माझे विचार समजून घ्यावे आणि माझा जो उद्देश आहे त्यांच्या जीवनामध्ये सिद्धी जावा. आणि म्हणून आम्ही पाहतो आदामापासून पुढे इस्रायल लोकांसंगती परमेश्वर बोलत गेला, परंतु ते भ्याले आणि मग मोशेला पुढे करून परमेश्वर त्यांच्या संगती बोलतो. अशा प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामधून आम्ही ह्या गोष्टी पाहतो. कारण परमेश्वराची इच्छा आहे आमच्या संगती बोलावं. आणि मी आताच तुमच्या समोर मी जे विचार मांडले की आध्यात्मिक जीवनाचा जो स्तर आहे, 7 प्रकारचे स्तर आहे, जी एक कॅटेगरी आहे की त्या माध्यमातून परमेश्वर आज देखील मनुष्यासंगती बोलतो. आणि परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करायचं एक मौल्यवान साधन आहे, ते आमच्याकडे आहे. आम्हाला परमेश्वराचे हृदयाची स्पंदने ऐकायची आहे, त्याची मधुरवाणी आम्हाला ऐकायची आहे. त्याचं मौल्यवान साधन देवाने आमच्याकडे दिलेलं आहे, देवाचं वचन. परमेश्वराच्या वचनामधून आम्ही पाहतो प्राचीन काळी देव अंशांनी आणि प्रकाराप्रकारे देव बोललेला आहे. स्वप्नाद्वारे, देवदूतांच्या द्वारे, पवित्र आत्मेच्या द्वारे आणि व्यक्तीच्या द्वारे, परिस्थितीच्या द्वारे, आमच्या अनुभवामधून परमेश्वर देव आमच्या संगती बोलत असतो. परमेश्वर आमच्या संगती बोलतो हे जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला खात्री करून घ्यायची आहे तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमचं विश्वास देवाच्या पवित्र आत्म्यावर असलाच पाहिजे. जो पवित्र आत्मा देवाने आमच्या नवीन जन्माच्या वेळेस विसार म्हणून शिक्का मारून मुद्रित केलेला आहे आणि तो आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास असला पाहिजे की परमेश्वर आमच्या संगती बोलतो. आणि परमेश्वर आमच्या संगती बोलतो, त्याचं वचन आणि देवाचा आत्मा याच्याद्वारे परमेश्वर बोलतो. आमची आध्यात्मिक जी एक पात्रता आहे, योग्यता आहे, जी विश्वासाच्या आधारे आम्ही देवासंगती आमचं रिलेशन विश्वासाच्या आमच्या परिणामानुसार आम्ही देवासंगती आम्ही प्रस्थापित केलेला आहे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वर आमच्या संगती बोलतो आणि मग परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी पुष्कळदा आम्हाला धीर धरावा लागतो, वाट पाहावी लागते. उताळा होऊन या परमेश्वराच्या या योजनेमध्ये आमच्या जीवनामध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून परमेश्वर आमच्या संगती बोलतो, धीर धरून त्याची वाट पाहणे आणि आमचे विश्वासाचे नेत्र, आमचे विश्वासाचे कान आम्ही उघडे करायला पाहिजे आहे. परमेश्वर व्यक्तीच्या नावाने देखील परमेश्वर आमच्या संगती बोलतो. आता या ठिकाणी प्रेषित 9 मध्ये
11 पुढे जेव्हा वाचलं तेव्हा हनन्या संगती परमेश्वर बोलत आहे, त्याला हाक मारून सांगत आहे, शौल नावाचा मनुष्य प्रार्थना करीत आहे, तू त्या ठिकाणी जा. परमेश्वराचं बोलणं आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करतो, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही संघर्ष करतो, आध्यात्मिक जीवनाच्या सुयुद्धामध्ये आम्ही आहोत, तेव्हा परमेश्वराची वाणी ऐकून परमेश्वराचं मार्गदर्शन मिळावं आम्हाला परमेश्वराच्या बोलण्यामधून. मग ते वचनाचे योग्य असो, पवित्र आत्म्याच्या द्वारे असो, स्वप्नाच्या द्वारे असो किंवा व्यक्तीच्या द्वारे असो, परमेश्वर जे बोलतो आहे ते आम्ही धीर धरून वाट पाहिली पाहिजे आहे. धीर धरून वाट पाहिली पाहिजे आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जर परमेश्वर आमच्या संगती बोलत आहे, आम्हाला नीट हे परमेश्वरापासूनच आहे, हे देवापासूनच आहे, देव माझ्या संगती बोलत आहे, ही जर खात्री करून घ्यायची आहे तर आपली इच्छा आणि बुद्धी परमेश्वरासमोर समर्पित करावी. हे फार महत्वाची गोष्ट आहे. तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. नीतिवचनमध्ये काय सांगत आहे, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. ही परमेश्वराचीच वाणी आहे. देव माझ्या संगतीच बोलत आहे. या प्रसंगासाठी, या परिस्थितीसाठी देव त्याची इच्छा मला प्रगट करत आहे. ही धीर धरून वाट पाहून समजून ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आणि आमचं मन आणि बुद्धी परमेश्वरासमोर समर्पित करतो, तेव्हा परमेश्वर बोलतो. आणि जेव्हा परमेश्वर आमच्या संगती बोलतो तेव्हा आम्ही गोंधळून जात नाही. सैतान नेहमी मानवामध्ये गोंधळ निर्माण करतो, मानवाचे मन आणि विचार अस्थिर करतो, मानवाला वेगळी दिशा दाखवतो. परंतु परमेश्वराची शांत सौम्य वाणी ज्यावेळेस आम्ही ऐकतो, प्रियांनो, या 45 वर्षामध्ये ही मधुर वाणी अंतकरणामधून बरेचदा ऐकली आहे मी. आणि म्हणून सांगतो, देव काय अशा गोष्टी अशा भाषेमधून पुष्कळदा बोलत नाही. देव बोलला मराठी भाषेमधूनच बोलला, अंतकरणामधून. ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये एकदा मी एक फार देवाच्या महान दासाचं पुस्तक वाचत असताना मी रडत होतो, एकांतामध्ये रडत होतो. आणि ते पुस्तक होतं मौलवान अश्रू त्या पुस्तकाचं नाव होतं. आणि त्या लेखकाने ते पुस्तक लिहिल्यानंतर त्याचे जीवनाचे अनुभव सांगितले की तुम्ही परमेश्वरासमोर आपलं मनगत, आपली इच्छा मोकळी, आपलं मन मोकळं करा, तुम्ही त्यासमोर आपली समस्या मांडा आणि त्यासमोर तुम्ही नम्र वृत्तीने रडा. त्यावेळेस त्या पुस्तकामधून ते वचन मी वाचत असताना ऑटोमॅटिक देवाने अशी कृपा पुरवली, मी लहान लेकरासारखा रडत होतो एकांतवासामध्ये. त्यावेळेस अंतकरणामधून मधुर वाणी आली. काय आली? पिता आला आहे. आणि मला योहान शुभवर्तमानामध्ये वाच या ठिकाणी सांगितलं, जेव्हा तुम्ही माझं वचन आणि माझ्या आज्ञा पाळता तेव्हा मी आणि माझा पिता तुम्हामध्ये येऊन वास करू. देवाने काय अन्य स्वर्गीय भाषेमध्ये ते बोलणं नाही, आपल्याला समजेल, सहज समजेल या भाषेमध्ये परमेश्वराने वार्तालाप केला. हा जीवनाचा सत्य अनुभव सांगतो. परमेश्वर आज देखील बोलतो, परंतु आमच्या आध्यात्मिक स्थितीवर ते अवलंबून आहे. आमची आध्यात्मिक स्थिती काय आहे, आमचं प्रभू संगती आध्यात्मिक जे रिलेशन आहे ते किती जवळीक आहे. परमेश्वराची हृदयाची स्पंदने आम्ही ऐकण्यास आम्ही वेळ दिला पाहिजे, एकांतवासामध्ये गेलं पाहिजे. मागील बुधवारी वाटलं मी एकांतवासाविषयीच बोललो की ज्यावेळेस एकांतवासामध्ये आम्ही प्रभू आम्ही या गोष्टी करतो तेव्हा परमेश्वर आमच्या संगती बोलतो. आम्ही गोंधळू जात नाही, कारण त्याचे मार्ग ते आमचे मार्ग नाही, त्याचे मार्ग ते आमचे मार्ग नाही. आश्चर्यकारक गोष्टीसाठी आम्ही तयार राहायला पाहिजे. परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा काही वेळेस परमेश्वर आश्चर्य आणि अद्भुतकारक गोष्टी आमच्या जीवनामध्ये करायला जातो आणि प्रार्थनेच्या रूपाने आम्ही त्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे आहे. त्यासाठी काय म्हटलं आहे की तुम्ही देवाच्या वचनाचं जे वचन आहे त्याचं मनन चिंतन करा, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवा, धीर धरा, वाट पहा आणि आपली इच्छा आणि बुद्धी त्याच्या पुढे समर्पित करा आणि प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही स्वतः तयार असा. चौथी महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या समस्या विसरून जा. जीवनामध्ये अनेक समस्या आहे. हे समस्येचं जाळं इतकं आम्हाला गुरफटून टाकतं, ज्याप्रमाणे कोळी त्या जाळ्यामध्ये, कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा
जर किडा सापडला तर तो गुरफटून जातो, त्याला बाहेर पडता येत नाही. समस्या इतक्या मोठ्या आहे आमच्या वर्तमान काळच्या जीवनामध्ये. मग शारीरिक समस्या आहे, आत्मिक समस्या आहे, मानसिक समस्या आहे, आर्थिक समस्या आहे आणि आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सेवेविषयी अनेक प्रकारच्या समस्या आहे. समस्या विसरून जा. काय म्हटलेलं आहे? देवाने आमच्या संगती बोलावं. फिलिप्पी 4 आणि 6-7 मध्ये पौल फिलिप्पीकराच्या विश्वासणाऱ्यांना काय सांगतो? आपल्या समस्या विसरून जा. आपल्या अंतःकरणात ज्या चिंता आहे त्या सोडून द्या, देवावर टाका. त्या परमेश्वराची वाणी अगदी स्पष्टपणे आम्हाला ऐकायला मिळेल. समस्या फिलिप्पी 4 आणि 6-7 मध्ये तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, आपला भार त्याच्यावर टाका, विसरून जा. देव आमच्या संगती बोलणार आहे तेव्हा आमचं मन आणि विवेक एकाग्र चित्त आम्ही ठेवलं पाहिजे आहे. द्विधा स्थितीने पाहिजे आहे, चिंताने पाहिजे आहे. विसरून जा आपल्या समस्या आणि परमेश्वराची वाणी ऐका. या ठिकाणी यहोशुआ 1 अध्याय 8-9 मध्ये परमेश्वर काय बोलतो? परमेश्वराच्या वचनाकडे पूर्ण लक्ष द्या. देवाच्या वचनाला अगदी सखोल रीतीने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली देवाच्या वचनाकडे पूर्णपणे लक्ष द्या. त्याच्या संगती एकांतवासामध्ये बसा आणि परमेश्वर हा बोलतो. अनुभव जीवनामध्ये येईल ऑटोमॅटिक. ज्यावेळेस या पायरीने आम्ही जातो, आम्ही देवासंगती आमचं रिलेशन बनवतो, आमची आध्यात्मिक पातळी उंचवतो, तर ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक घडायला लागतात जीवनामध्ये. देव आम्हाला विकसित करतो. आमचा प्रभू आम्हाला दूर आहे असं वाटत नाही. आम्ही त्याला हाक मारतो, त्याची उपस्थिती आमच्या संगती आम्हाला घेरून घेते. परमेश्वर बोलतो, त्याच्या वचनाकडे पूर्ण लक्ष देणं. इब्री 2 आणि 2 काय म्हटलेलं आहे? देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन देवदूतांच्या द्वारे देखील परमेश्वर बोलला. तर या ठिकाणी असं म्हटलेलं, वचनात मोठे धन लपलेले आहे. देवाच्या वचनामध्ये फार मोठे धन लपलेलं आहे. त्याचा अर्थ आम्हाला कळून येईल आणि येशूप्रमाणे सदैव आमच्या जीवनामध्ये आम्ही वचनाचा वापर केला पाहिजे आहे. वचनाच्या बाहेर आमचं जीवन कदापि असू नये. देवाच्या वचनाच्या बाहेर देव कधी काम करत नाही. शास्त्र म्हणतं, जे देवापासून आहे ते देव वचने बोलतात. जे देवापासून आहे ते देव वचने बोलतात. देव आपल्या वचनाच्या बाहेर कधी आपले काम करत नाही. कारण देवाने आपले वचन सर्व काळासाठी ठेवलं आहे. त्यामधून आपली योजना आणि इच्छा मंडळीसाठी, जगासाठी देवाने समोर ठेवलेली आहे. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या संगती बोलतो तेव्हा वादविवाद मांडू नका. वादविवाद परमेश्वर असा करेल तर तसं करायचं, वादविवाद मांडू नका. परमेश्वर सर्वज्ञानी, प्रेमळ आहे. जे काही तो सांगतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही. मार्गदर्शनानुसार आम्ही चालावे. आणि म्हणून देवाची वाणी ऐकण्यासंबंधाने काही मूलभूत नियम आहेत ते मी आपल्या समोर ठेवत आहे. की वादविवाद न ठेवता आम्ही प्रेमळ सर्वज्ञानी परमेश्वर, जो कधी बदलत नाही, त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालावे. इब्रीकराचं पत्र 2 अध्याय आणि 3 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, अर्थ समजून येईपर्यंत, देवाच्या वचनाचं गूढ रहस्य समजून येईपर्यंत थांबून राहा. आपली बुद्धी आणि याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर चांगली गोष्ट आहे, परंतु मनुष्याची बुद्धी मर्यादित आहे. परमेश्वराचं वचन आत्मा आणि जीवन आहे, ते सार्वकालिक आहे. त्याचा अर्थ समजून येईपर्यंत, त्या वचनाचं सखोल ज्ञान होईपर्यंत थांबून राहा. पुष्कळदा संदेश ते गोंधळून गेले. संदेशांचा इतिहास हे पुस्तक तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये फार सुंदर दिलेलं आहे. परमेश्वर असा म्हणतो, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. फार मोठं पुस्तक आहे, फार जुनं.
मी एका देवाच्या दासाला दिलं होतं, जे आपल्यामध्ये आज नाही, त्यांना दिलं होतं ते पुस्तक मी. परमेश्वर असा म्हणतो, संदेष्ट्यावरच ते लिहिलेलं पुस्तक होतं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, पुष्कळदास संदेष्टे गोंधळून गेले, परंतु त्यांनी देवाची वाट पाहिली. त्यांनी देवाची वाट पाहिली. परमेश्वर काय बोलतो हे फार महत्वाचं आहे. गोंधळून जाण्याची गरज नाही, आम्ही थांबलं पाहिजे आहे. जो थांबतो आणि वाट पाहतो त्याला अचूक असं परमेश्वराचं बोलणं त्याला ऐकायला मिळतं. पण परमेश्वर कशा प्रकारे बोलतो? परमेश्वर उपासनेद्वारे बोलतो. उपासनेद्वारे, एक जिवंत उपासना ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराची करतो, त्यावेळेस प्रेषितांचं पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की देवाने उपासनेद्वारे 13वा अध्याय 2रं वचन, प्रभूची सेवा व उपासना करीत तेव्हा पवित्र आत्मा बोलला, असं म्हटलेलं आहे. प्रेषित 13:2 मध्ये एक उपासना, परमेश्वराविषयी असलेलं जे एक सन्मान आहे, आदर आहे, परमेश्वराला उंच करण्याची, परमेश्वराला उच्च पदावर ठेवण्याची तळमळ उपासनेच्या द्वारे जेव्हा आम्ही सादर करतो, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, प्रभूची सेवा आणि उपासना करतात तेव्हा पवित्र आत्मा त्यांना बोलवलं. म्हणजे याचा अर्थ प्रभूच्या सहभागितेमध्ये वेळ घालवा. प्रभूच्या सहभागितेमध्ये वेळ घालवल्यानंतर पवित्र आत्मा त्यांच्या संगती बोलला. त्या आरंभीच्या मंडळीपुरतंच मर्यादित नाही, संदेष्ट्यापुरतं मर्यादित नाही, देव उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत बोलत आहे, तो बोलत राहणार. फक्त आमचा आध्यात्मिक स्तर आम्ही उंचावला पाहिजे आहे. प्रेषित 8:30 आणि 31 मध्ये दुसऱ्यांच्या द्वारे त्याची वाणी आम्हाला ऐकतो. प्रेषितांचं कृत्य याचा 8वा अध्याय 30 आणि 31 मध्ये काय पाहतो? देव बोलतो कशा प्रकारे? दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून देव बोलतो. जुन्या करारामध्ये मोशेच्या द्वारे बोलत होता, नंतर मोशेनंतर मुख्य याजकांच्या द्वारे देव बोलत होता आणि परमेश्वर आपली इच्छा कळवत होता. आणि म्हणून आम्ही आमचे आध्यात्मिक जे रोल मॉडेल आहे, ज्यांनी आपलं जीवन प्रभूच्या संगतीमध्ये अगदी उच्च पदावर स्थापित केलेलं आहे, आमची विश्वास आणि अपेक्षा असते या व्यक्तीच्या द्वारे परमेश्वर बोलतो. देव दुसऱ्या व्यक्तीच्या द्वारे देखील बोलतो, आम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे. ख्रिस्तामध्ये वाढावे, जे आमचे आत्मिक पुढारी आहे त्यांच्याद्वारे देव बोलतो. परमेश्वराची सहभागिता, उपासना याच्याद्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो. रोम 5:6, परमेश्वराचं बोलण्यामध्ये काय वेळेचं समयाचं बंधन नाही. रोम 5 आणि 6 मध्ये, दुसरे इतिहास 7 आणि 14 यामध्ये परमेश्वर आमच्या संगीत बोलावं असं वाटतं, तर परमेश्वराचे काही अटी आहे. ज्यास माझं नाव दिलं आहे त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली. याचा अर्थ देवाच्या सानिध्यामध्ये देवाचं वचन सांगत आहे, माझ्या लोकांनी माझ्या समीप येऊन दिन होऊन पश्चातापी होऊन प्रार्थना केली तर परमेश्वर म्हणतो मी ऐकेन, मी बोलेन त्यांच्या संगती. आमोस 8 आणि 1 आणि 2 प्रमाणे परमेश्वर पुष्कळदा चित्रांच्या द्वारे बोलतो. परमेश्वराने ती पद्धत देखील वापरलेली आहे, चित्रांच्या द्वारे बोलतो. आमोस 8 आणि 1-2 मध्ये ज्यावेळेस आम्ही हे पाहतो त्यावेळेस आमचे विचार व त्याची वाणी यातील फरक ओळखण्यास आम्ही शिकलं पाहिजे आहे. हे देवच बोलत आहे की माझा सद्विवेक बोलत आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे की माझी इच्छा आहे, हे केव्हा समजेल? जेव्हा आमचा आध्यात्मिक स्तर अगदी ख्रिस्तमय झालेला आहे. ख्रिस्ताचे विचार आमच्या दैहिक मनाला पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलेला आहे, त्याचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस आम्हाला समजतं की त्याचे विचार आणि आमचे विचार यामधलं अंतर आम्हाला समजतं. परमेश्वर रोजच्या परिस्थितीच्या द्वारे बोलतो. पुष्कळदा जी परिस्थिती येते त्या परिस्थितीच्या द्वारे बोलतो. नीतिसूत्रे 1 आणि 20 ते 22 मध्ये परमेश्वर पुष्कळदा परिस्थितीच्या योगे आमच्या संगती वार्तालाप करतो. मग ज्यावेळेस आम्ही जीवन जगत असताना
आमच्या जीवनामध्ये वारंवार अशी एक परिस्थिती पुन्हा आणि पुन्हा समोर येते. आम्ही निराश होतो, कंटाळून जातो. पण त्यावेळेस आम्ही वाट पाहिली पाहिजे, थांबली पाहिजे की परमेश्वर काय बोलायला जात आहे, काय सांगत आहे माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल. परमेश्वर काय बोलत आहे हे आम्ही थांबून समजून घेतलं पाहिजे आहे. परिस्थितीच्या द्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो आहे. पुष्कळदा परमेश्वर आमच्या संगती बोलतो, परमेश्वर आमच्या संगती प्रगटीकरण करतो, पण पुष्कळदा आम्ही इतरांना सांगण्यास घाई करतो. सर्वच आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक नसतात, सर्वच लोक आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व नसतात. जेव्हा परमेश्वर मग संगती बोलला आहे असं जर तुम्ही बोलायला लागला त्यावेळेस पुष्कळदा विश्वास ठेवणार नाही लोक. आणि म्हणून त्यामध्ये घाई करू नका. परिस्थितीच्या आणि परमेश्वराच्या समयाची वाट पहा आणि मग परमेश्वराची जे बोलणं आहे ते प्रगटीकरण आहे ते त्यासमोर ठेवलं पाहिजे. 2 कोरिंथ 12 आणि 1 ते 10 मध्ये आम्हाला त्याचा उल्लेख सापडतो. परमेश्वराचं बोलणं इतकं महत्वाचं का आहे? आजच्या परिस्थितीमध्ये, गोंधळलेल्या जगामध्ये, अंधकारमय जगामध्ये तुम्ही आणि मी देवाची सेवा करीत असताना परमेश्वराचं बोलणं इतकं महत्वाचं का आहे हे जर आम्ही समजून घेतलं तर फार महत्वाचं होईल. आणि परमेश्वर आपली सहभागिता करू इच्छितो. परमेश्वर आपली योजना या भूतलावर प्रभावी रीतीने तुमच्या आणि माझ्याद्वारे सिद्धीस घेऊन जाऊ इच्छितो. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. अतिशय सोप्या भाषेत अतिशय महत्त्वपूर्ण अशी पवित्र वचनं प्रियजन हो आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि प्रभू आमच्या सोबत बोलतो आणि त्याच्या बोलण्याची जी माध्यमं आहे ती माध्यमं वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू आमच्या संगती बोलत असतो. सोबतच आम्हाला एकमेकांच्या सहभागितेने प्रभूचं बोलणं कळत असतं. ही सहभागिता प्रभू आपल्या सगळ्यांची आशीर्वादित करो. मी देवाला धन्यवाद देतो आणि पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आज सकाळी सुंदरशी मनन वचनाची सेवा आपण केली. प्रियजन हो, काल आदरणीय सुरेशदादा जांभिलसा यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. काल त्यांचा फोन होता की माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं, तर त्यांना जाऊन भेटलो. आता ते घरी आहेत, बरे आहेत, कारण की आता तंत्रज्ञान खूपच चांगलं आहे आणि कालच्या काल त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होऊन आता ते घरी आलेले आहेत. त्यांना चांगलं आरोग्य प्रभू देव. सोबतच बोरचक या ठिकाणी सूरज प्रेमानी यांच्या सभा होत आहेत. होणाऱ्या सभेसाठी आपण प्रार्थना करूया, कारण की आत्मिक जागृती मेळावे या परिसरामध्ये आता सुरू झालेले आहेत. धानोरा, वडजाकण आणि आता बोरचक या ठिकाणी. तर सूरज प्रेमानी यांचा प्रवास आणि त्यांची सेवा आशीर्वादित व्हावी यासाठी प्रार्थना करूया. सोबतच सर्व कमिटीला प्रभू आपली कृपा पुरवो. 12वीचे पेपर कालपासून सुरू झालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार आपण आठवण करूया की प्रभू देवबाप त्यांना आपली कृपा पुरवो. सोबतच ज्यांचे आज जन्मदिवस आहे त्यापैकी आकाश सुनील शेंबळे, श्री दिलीप एस नाईक साहेब, सुवार्ताबाई मसीदास आणि ख्रिस्टिना परशुराम कोकणे. तर नाईक साहेबांचाही जन्मदिवस आहे आणि ज्या सर्व प्रियांचे जन्मदिवस आहे सगळ्यांना मंडळीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सोबतच प्रियजन हो, आपण आपल्या दैनंदिन कार्यासाठी देखील प्रार्थना करू, प्रभूची कृपा मागूया. आणि या सप्ताहामध्ये सोबतच या महिन्याभरामध्ये जेही मंडळीचे कार्यक्रम आहेत, कामं आहेत, अध्ययनं आहेत, त्या सगळ्यांची आपण आठवण करूया. मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करेन, कृपा करून तुम्ही पुढे या. हे सर्व विषय घेत प्रार्थना करा. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब आशीर्वाद सुद्धा देतील. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज पुन्हा एक वार मनापासून धन्यवाद देतो. आज सकाळी तुझ्या पायाजवळ येऊन आम्हाला थोड्या वेळ बसण्याची संधी दिली आणि प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. प्रतिदिनी तू आमच्याशी तुझ्या वचनाच्या द्वारे बोलत आहे, याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि या नवीन दिवसामध्ये प्रभू आम्हाला तू घेऊन आलास. प्रभू आज सकाळी जे वचन आमच्या कानी पडू दिलं त्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वर, आम्ही तुझा आभार मानतो, कारण तुला प्रत्येक मेंढराची ओळख आहे. तू प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतोस. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. ज्या शौलाला तू बोलावलंस, पाचारण केलं, तो किती कट्टर आणि अति छळ करणारा होता, परंतु त्याने प्रभू तो दृष्टांत पाहिला आणि त्याने प्रभू तुझा स्वीकार केला. तूच
तुझं निवडलेलं पात्र बनला. त्या शौलासाठी हनन्याच्या द्वारे प्रार्थना करण्यात आली, त्याला दृष्टी मिळाली. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण तू दासांच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि नानाविध प्रकारे तू आमच्याशी बोलतो. इब्री घराच्या पत्रात तू म्हटलेलं आहे की देव प्राचीन काळी अंशांशाने प्रकाराने आमच्या पूर्वजांशी बोलला, पण तू या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. हे प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण तू आम्हाला हाक मारून जे तुझं हितगुज आहे ते बोलतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. म्हणून आम्हाला ऐकणारे कान दे, समजणारं मन दे, आणि ही तुझी वाणी आम्ही ऐकून तसं करण्यासाठी तुझी कृपा पुरव. आज सकाळच्या मन्नाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, या दिवसामध्ये आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे, आम्ही 12वीच्या वर्गासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. कालपासून त्यांचे पेपर सुरू आहेत आणि प्रभू या पहिल्या पेपरमध्ये सर्वांचं सहाय्य केलं, तुझे उपकार मानतो. हे प्रभू आमची प्रार्थना आहे, या अभ्यास केलेला आहे त्यांना चांगल्या मार्काने उत्तीर्ण कर, आणि प्रभू ह्या लेकरांना चांगलं आरोग्य या परीक्षेच्या कालावधीमध्ये लाभू दे, आणि त्यांनी प्रभू केलेल्या मेहनतीचं फळ चांगल्या मार्काने त्यांना यश त्यांच्या पदरी पडू दे. या परीक्षा कालावधीमध्ये सर्वत्र शांतता असू दे, आणि प्रभू या परीक्षेकडून आमच्या शाळेचं नाव उंच व्हावं, यावर्षी चांगले रिझल्ट लागावेत, आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना तुझी कृपा अनुग्रह मिळावे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू आज आम्ही या सकाळी प्रार्थना करतो, बोरचेक या ठिकाणी जो मेळावा होणार आहे त्यासाठी आमची प्रार्थना आहे. तुझे दास रेव्हरंड सूरज प्रेमाने येणार आहेत, तर देवबाप्पा त्या दासाचं येणं त्या मंडळीसाठी, त्या आजूबाजूच्या परिसरातील विश्वासणाऱ्यांसाठी एक आशीर्वाद देणार असं होऊ दे. आणि या मेळ्यांच्याद्वारे एकत्र सहभागिता मिळत असताना एकमेकांचा विश्वास वाढव, आणि प्रभू तुझ्या दासाच्या द्वारे या मेळ्यामध्ये तुझी कृपा सर्वांना लाभू दे. ह्या मेळा तू आशीर्वादित कर, आणि जे इतर होणारे मेळावे आहेत ते देखील आम्ही तुझ्या हातात देतो. प्रभू या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना करतो, या देशामध्ये अनेक ठिकाणी प्रभू बंदी आहे, अनेकांना छळामुळे प्रभू या गोष्टी करता येत नाही, परंतु जोपर्यंत आम्हाला मोकळीक आहे या गोष्टी करत असताना यामधून तुलाच गौरव आणि महिमा मिळू दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ येत असताना आग्रहाची प्रार्थना करतो, आमच्या SMच्या सेवा करायला तू मोठा आशीर्वाद दे. प्रभू हे सेवा करे तू आशीर्वादित कर, आणि हाताळण्यासाठी प्रभू तुझे दास आमचे डॉक्टर राजेश वळवे यांना तुझी कृपा शहाणपण दे, आणि जे बांधकाम आहेत त्याचं, आणि प्रभू इतर पुढील भविष्याची सर्व योजना प्रभू त्या यशस्वी होऊ दे, आणि यामध्ये तुला गौरव मिळू दे. आज सकाळी आम्ही आमच्या मंडळांसाठी आमची प्रार्थना आहे, या मंडळांमध्ये आध्यात्मिक जागृती होऊ दे, आणि प्रभू या पुढील दिवसांमध्ये आम्ही या सप्ताहांना सुरुवात करणार आहोत. देवबाप्पा या पर्वामध्ये सर्व मंडळांचं सहाय्य कर, सर्वांनी नम्रता धारण करून तुझ्या समोर वर्तव अशी कृपा आणि अनुग्रह होऊ दे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू आमच्या सर्व मंडळांना तू आशीर्वादित कर. आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार प्रभू जे तुझे दास या मंडळामध्ये नित्यनेमाने एकत्र येतात त्या सर्वांना तू आशीर्वाद देतोस, याबद्दल आम्ही धन्यवाद देतो, आणि आजही तू आम्हाला आशीर्वादित केलं, तुझी स्तुती असो. आम्ही आज सकाळी पुन्हा एक वार प्रार्थना करतो, ज्यांचे वाढदिवस आहेत, आकाश सुनील शेंबळे, दिलीप नाईक साहेब, सुवार्ताबाई मसीदास, कृष्णा परशुराम कोकणी या प्रियांचे जन्मदिवस आहेत. या सर्वांना प्रभू तू दीर्घायू कर, त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. आम्ही नाईक साहेबांसाठी प्रार्थना करतो की देवबाप्पा त्यांना प्रभू जी जबाबदारी आहे राजकीय पुढारी म्हणून त्या क्षेत्रामध्ये, आणि प्रभू मंडळांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या संपूर्ण जिल्हाभर ते फिरत असताना प्रभू या आत्मिक पुढाऱ्यांच्या द्वारे तुला गौरव मिळू दे, त्यांना चांगलं सहकार्य लोकांचं मिळू दे, आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की या दिवसामध्ये त्यांना भरपूर चांगलं आरोग्य त्यांच्या देहाला लाभू दे, त्यांनाही तू दीर्घायू कर प्रभू, त्यांच्याही तू आयुष्याचं कल्याण कर, त्यांच्या सर्व घराण्यावर तू आपली कृपादृष्टी ठेव. आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो की तू आमची प्रार्थना ऐकलीस, आणि तू आम्हाला त्या प्रार्थनेची उत्तरं दिलेली आहेत. या विश्वासाने आम्ही तुझी स्तुती करत
ह्या सर्व प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो, तसेच तू आमच्या ऋण आम्हापासून सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. पाळसाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व तुझ्या दास दासींबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रियांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते पास्टर रविकांत गावित यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.